नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. माझ्या या चॅनलच्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोर्टात दावा दाखल करताना कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्याबद्दल मी आज सांगणार आहे. सर्वात पहिले आहे दावा, दुसरा मुद्दा आहे मागणी आणि तिसरा मुद्दा आहे पुरावा. या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण आज एक खूप महत्त्वाच्या गोष्टीवर ह्या बोलणार आहोत. कोर्टात कोणताही दावा असो, तो घटस्फोटाचा असो किंवा जमीन वादाचा असो, पैशाच्या वसुलीचा असो किंवा मालमत्तेचा असो, तो जर जिंकायचा असेल तर तुम्हाला या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या 3 गोष्टी म्हणजे दावा, मागणी आणि पुरावा. म्हणजेच प्लीडिंग म्हणजे दावा कसा मांडला पाहिजे, असला पाहिजे. मागणी म्हणजे कोर्टाकडे नेमकी आपण कशाची मागणी केली पाहिजे, कोणती मागणी केली पाहिजे, आपल्याला काय आवश्यक आहे, कोणत्या मागणीची आपल्याला गरज आहे, तीच मागणी आपण कोर्टाकडे मागितली पाहिजे. नंतर पुरावा, एव्हिडन्स, म्हणजे तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत. ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या तिन्ही गोष्टी कायद्यानुसार उदाहरणासह सांगणार आहे. त्या समजावून व्यवस्थित घ्या. सगळ्यात पहिले बघूया प्लीडिंग म्हणजेच दावा. कोर्टासमोर लेखी स्वरूपात मांडलेला दावा. सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 नुसार, ऑर्डर 6 रूल 1 नुसार प्लीडिंग म्हणजे प्लेंट रिटर्न स्टेटमेंट. प्लीडिंगमध्ये काय असलंच पाहिजे ते बघूयात. फक्त तथ्य म्हणजे फॅक्ट्स असल्या पाहिजे. घटना कधी, कुठे आणि कशी घडली हे सर्व व्यवस्थित त्यात आलं पाहिजे. भावना आणि आरोप, संशय नाही. प्लीडिंगमध्ये काय चालत नाही ते बघूयात. खोटे आरोप चालणार नाही, अंदाज चालणार नाही, पुरावा नसलेले दावे चालणार नाहीत, कायदेशीर निष्कर्ष लीगल आर्ग्युमेंट ह्या गोष्टी. ऑर्डर 6 रूल 2 CPC म्हणजे काय ते बघू. प्लीडिंगमध्ये फक्त मटेरियल फॅक्ट्स असावेत म्हणजेच एव्हिडन्स नव्हे. उदाहरण बघूया. जर जमीन फसवणुकीचा दावा असेल तर समोरच्याने मला फसवले असे लिहिणे चुकीचे आहे. त्यात काय दिनांक, रोजी, दस्तऐवज क्रमांक, त्यानंतर कोणत्याद्वारे केली आहे, चुकीची माहिती देऊन व्यवहार केला हे योग्य आहे. या पद्धतीने तुम्ही सगळं म्हणजे कोणत्या दिवशी झालं, कोणत्या रोजी झालं, कोणती तारीख होती, दस्तऐवज क्रमांक काय आहे तुमचा, हे सगळं तुम्ही व्यवस्थित लिहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, प्लीडिंग कमकुवत असेल तर केस तुमची सुरुवातीलाच फेल होऊ शकते. ते स्ट्रॉंग असलं पाहिजे दावा. मागणी मागणी म्हणजे काय आता आपण ते बघूया. आधी आपण आता दावा म्हणजे प्लीडिंग बघितलं, आता मागणी बघूयात. कोर्टाकडे केलेली नेमकी स्पष्ट मागणी होय. आपण कोणती मागणी करतोय ते. कोर्ट स्वतःहून काही देत नाही. तुम्ही जे मागता तेवढेच कोर्ट देऊ शकते. म्हणजे तुम्ही मागणीमध्ये रायटिंगमध्ये जे लिहिलं असेल त्याबद्दलच तुम्हाला कोर्ट डिसिजन देऊ शकतं, न्याय देऊ शकतं. मागणी म्हणजे प्रेयरमध्ये काय असले पाहिजे, स्पष्ट मागणी त्यात लिहिलेली असली पाहिजे. कायदेशीर अधिकारावर आधारित मागणी असली पाहिजे. शक्यतो पर्यायी मागणी नसावी. ऑर्डर 7 रूल 7 CPC प्लॅन्टिफला फक्त मागणीमध्ये मागितलेला दिलासा मिळतो. उदाहरण बघूयात. जर जमीन विक्री रद्द हवी असेल तर खरेदी खत रद्द करावे, दुसरा फेरफार नोंद रद्द करावी, तिसरा स्थगिती आदेश स्टे द्यावा. या गोष्टी आल्या पाहिजे. फक्त न्याय द्यावा असे लिहिणे पुरेसे नाही. मागणी प्रेयर चुकीची किंवा अपूर्ण असेल तर जिंकलेली केस सुद्धा तुमच्या हातातून जाऊ शकते, म्हणजे ती हरण्याच्या याच्यावर असू शकते. एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणजे काय आता ते बघूयात. तुमचा दावा सिद्ध करणारे कायदेशीर पुरावे म्हणजे एव्हिडन्स होय. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 सेक्शन 3 नुसार पुराव्याचे प्रकार बघूयात. सगळ्यात पहिले आहे करारपत्र, खरेदी खत, सातबारा उतारा, नोटीस, बँक स्टेटमेंट ह्या गोष्टी पाहिजे असतात. ओरल एव्हिडन्स म्हणजे काय, साक्षीदारांचे जबाब, पक्षकारांचा जबाब. सेक्शन 101 नुसार एव्हिडन्स ॲक्ट जो दावा करतो त्यानेच तो सिद्ध करायचा असतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्लीडिंगमध्ये काही लिहिले आणि पुरावा नाही तर दावा फेल होतो, म्हणजे फेल होऊ शकतो, केस हरणू शकते.
पुरावा आहे पण प्लीडिंग नाही. पुरावा ग्राह्य धरला जात नाही. प्लीडिंग प्लस मागणी प्लस एव्हिडन्स म्हणजेच पुरावा यांचा ताळमेळ असलाच पाहिजे, असायलाच हवा. या 3 गोष्टी म्हणजे गोल्डन रूल आहेत तुमच्या. या 3 गोष्टींचा गोल्डन रूल आता काय ते बघूयात आपण. ह्या महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात. प्लीडिंग सांगते केस काय आहे, मागणी सांगते तुम्हाला काय हवं आहे, आणि एव्हिडन्स सिद्ध करते की तुम्ही बरोबर आहात. तुमचा पुरावा ठोस असेल, खरा असेल तर तुम्ही बरोबर आहे हे सांगतं. यापैकी एक जरी कमजोर असेल तर केस वर्षानुवर्ष चालते, खर्च वाढतो, निकाल विरोधात जाऊ शकतो. आता महत्त्वाची टिप्स सांगते. कोर्टात दावा दाखल करताना घाई करू नका. दावा अचूक लिहा, मागणी स्पष्ट ठेवा, पुरावे आधी जमा करा. या सगळ्या गोष्टी आधी व्यवस्थित करा, मगच कोर्टात केस करण्याला अर्थ आहे. केस करू शकता तुम्ही. आपल्याला ही 3 गोष्टी ज्या मी महत्त्वाच्या सांगितल्या, कोर्टात दावा दाखल करताना या गोष्टी लागतात. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 920 915 56 69. आपल्याला काही डाऊट असतील, प्रश्न असतील तर आपण मला या नंबरवर नक्की संपर्क करू शकतात. धन्यवाद.